स्मार्ट अहमदनगर न्यूज। तारकपूर बसस्टँड अहिल्यानगर हद्दीच्या आतमध्ये असलेले अनधिकृत रिक्षा स्टॉप त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी महापोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना तक्रार अर्ज देण्यात आला। तक्रार अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले की तारकपूर बसस्टँड एसटी महामंडळ या आवारामध्ये अनेक वर्षापासून बेकायदेशीर रिक्षा स्टॉप आहे। सदर रिक्षा स्टॉपची संख्या 2 आहे। त्यामध्ये एक रिक्षा स्टॉप संख्या 15 ते 20 अशा आहेत। या रिक्षा स्टॉपमुळे महामंडळाच्या बसेस यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच स्टॉप हे गेटच्या आतमध्ये असल्याने सदर रिक्षा चालक हे प्रवासी घेत असताना कोणत्याही बसेसचा विचार करत नाही, त्यांना पाहत नाहीत आणि त्यांचे प्रवासी रिक्षामध्ये बसेपर्यंत कोणत्याही बसला पुढे जाता येत नाही। सदर रिक्षा स्टॉपमुळे सदर भागामध्ये छोटे मोठे अपघात सातत्याने होत असतात। सदर महामंडळाचे कर्मचारी देखील त्यांना वैतागले आहे, परंतु काही रिक्षा चालक हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याशी वाद घालत असतात। त्यामुळे नियमाप्रमाणे रिक्षा स्टॉप हे कोणत्याही बस स्टँडच्या आवाराबाहेर असतात, परंतु तारकपूर हे एकमेव बस स्टँड असे की महामंडळाच्या आवाराच्या आतच रिक्षा स्टॉप आहे। सदर रिक्षा स्टॉप नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे। आतमध्ये असलेले रिक्षा स्टॉपमधील काही रिक्षा चालके मद्यप्राशन करणारे आहेत। ते नशेमध्ये असल्याने त्यांच्याकडून अनेकदा महिलांचा विनयभंग देखील होत आहे, परंतु त्यांच्या या दहशतीमुळे अद्याप कोणीही त्यांची तक्रार घेतली नाही। तसेच प्रवासी कोणत्या प्रकारे वाद घालत नाही, कारण त्यांना त्या ठिकाणाहून लगेच निघायचे असते। रिक्षा चालक तर त्यांना वाटेल तेवढे भाडे ठरवतात। एकदा कोणता प्रवासी त्याच्याकडे रिक्षाचे विचारणा करण्यासाठी जरी गेला तरी त्यांना बळजबरीने भाडे करण्यास मजबूरच करतात। त्यांना हवे तितके भाडे देखील घेतात। म्हणून साहेब वरील ठिकाणातील रिक्षा स्टॉप हे संपूर्ण रिक्षा बेकायदेशीर अनधिकृत स्वरूपाचे आहेत। म्हणून त्यांना लवकरात लवकर तारकपूर स्टँड हा महामंडळाच्या आवारामधून बाहेर काढण्यात यावे, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर रिपाई पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये विजय शिरसाट, बबलू मकासरे, निखिल मगर, शुभम रोकडे, जमीर सय्यद, जफर काझी, रईस शेख, दितन नवाज आदी उपस्थित होते।